हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांचं सर्वप्रथम तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत असे दिवाळीसाठी सुंदर असा दिवा बघणार आहोत. त्याची साईज मोठी आहे. मोठा दिवा पाहणार आहोत आपण या ठिकाणी आणि ते मी आज तुम्हाला OHP शीटवरती दाखवणार आहे. त्यासाठी या ठिकाणी मी OHP शीटवरती आधी डिझाईन आखून घेतलेली आहे. त्यानंतर अशा प्रकारे काही उलनचे कलर मी या ठिकाणी यूज करणार आहे. आता चला तर आपण मग सुरुवात करूया. आता तुम्ही व्हिडिओ माझा न स्किप करता शेवटपर्यंत बघा, कारण मी छोटी छोटी माहिती मी व्हिडिओमध्ये देत आलेली आहे. काही ताईंची कमेंट आलेली आहेत की ताई OHP शीटवरती रांगोळी चिटकत नाही, निघून जात आहे. तर येथे मी तुम्हाला डेमो दाखवणार आहे. त्यासाठीच मी हा OHP शीटवरती व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी खास. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. महत्त्वाचे पॉईंट्स मी त्यामध्ये आज तुम्हाला सर्व डिटेल सांगणार आहे, त्यामुळे प्लीज स्किप करू नका. आणि सर्वप्रथम सर्वांना सांगते, एक लाईक करा प्लीज. लाईक करा, कमेंट करत चला काही अडचणी असतील तर, जेणेकरून मलाही व्हिडिओ करण्याचा प्रोत्साहन भेटेल, तुमची प्रेरणा मला साथ असेल तुमची. त्यामुळे प्लीज एक लाईक आणि कमेंट करत चला. तर चला आपण सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी मी सर्वात आधी आउटलाईन करून घेत आहे, जी की तुम्ही पाहत आहात. आता मी गनमध्ये जे ग्लू गळून जात आहे त्या टायमिंगला मी इथे वर्क चालू केलेलं आहे. त्यामुळे जे गन असते चांगली हीट होऊ द्या त्याला चांगल्या पद्धतीनं. त्यानंतरच तुम्ही त्याच्यावरती वर्क करायला सुरुवात करा. आणि सर्वप्रथम थोडं थोडं ग्लू स्टिक लावत चला, जेणेकरून कसं असतं OHP शीटवरती लवकर ते सुकून जाईल. त्यामुळे थोडं थोडं ग्लू स्टिक लावून तेवढंच वर्क करा. आणि दाब हा व्यवस्थित द्या. प्रेसर उलन चिटकवल्यानंतरच प्रेस करत चला चांगल्या पद्धतीने, जेणेकरून ते चिटकून घेईल छान पद्धतीने. मी जशा पद्धतीने दाब देत आहे तशा पद्धतीनेच तुम्ही दाब देत चला. अशा प्रकारे मी थोडं थोडं उलन लावूनच ग्लू स्टिक लावून मी या ठिकाणी काम करत आहे. OHP शीटवरती रांगोळी निघत नाही, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पण रांगोळी निघते का नाही तेही दाखवणार आहे, त्यामुळे प्लीज व्हिडिओला स्किप करू नका. अशा पद्धतीने मी डिझाईन आता पूर्ण करून घेणार आहे. सध्या दिवाळीसाठी वगैरे हे दिवे खूप ट्रेंडिंग आहेत. मी इथे मोठा साईज घेतलेला आहे. तुम्ही यामध्ये छोटे छोटे साईजचे दिवे पण तुम्ही करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट की कोणती डिझाईनसाठी कोणती पेपर, कोणता म्हणजे बेससाठी काय यूज करू शकतात हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे माझे सर्व व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला. जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल. बेस हा महत्त्वाचा असतो. तुम्ही कोणत्या डिझाईनसाठी कोणता बेस यूज करतात ते पण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देत जाणार आहे. माझा व्हिडिओ फक्त स्किप न करता बघत चला. व्हिडिओ थोडेसे मोठे होतील, पण 5-10 मिनिट तुम्ही वेळ काढून ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी बघा, मी थोडा थोडा पॉईंट इथे मी जॉईन करत आहे. आउटलाईन करणं आधी महत्त्वाचं आहे. आउटलाईन केल्यानंतरच तुम्ही मध्ये वर्क करत चला. दिव्याला तुम्ही कोणताही कलर यूज करू शकतात. अशा प्रकारे मी आउटलाईनच येथे पूर्ण ब्ल्यू कलर देऊन घेणार आहे. त्यानंतरच आतमध्ये वर्क करणार आहे. सध्या दिवाळीला वगैरे ट्रेंडिंग असे दिव्या पंती वगैरे तुम्ही अशा पद्धतीने यूज करू शकतात डिझाईन म्हणून. OHP शीट काय यूज करतात तर तेल वगैरे सांडलं तर ते खाली जाऊ नये यासाठी ते OHP शीट मी इथे यूज करत आहे. कारण प्लास्टिकनं कसं तेल वरती जाऊ शकतं पण खाली नाही जाणार. त्यामुळे तुमची जी फरशी वगैरे असते ती खराब नाही होणार, कारण खाली आपण बेससाठी प्लास्टिक वगैरे यूज करत आहोत. त्यामुळे सांगते की कोणते डिझाईनवर कोणता बेस यूज केला आहे हा परफेक्ट तुम्ही वापरणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी आता दिव्याला कलर देऊन घेणार आहे वरती. खूप छान डिझाईन आहे. दिवाळीसाठी म्हणून किंवा कोणत्या पण सणासुदीला तुम्ही असे दिवे वगैरे ठेवू शकतात. खूप छान दिसेल हे. बॉर्डर म्हणून किंवा एका कॉर्नरसाठी पण तुम्ही यूज करू शकतात. खूप छान दिसेल. हे बघा, अशा पद्धतीने मी इथे दिवा पूर्ण करून घेतलेला आहे. हे बघा तुम्ही
मी दाखवत आहे तुम्हाला, कुठेतरी उलन निघत आहे का ते पाहून घ्या तुम्ही. आता रोल करून पण मी तुम्हाला इथे दाखवते. आधी आपण याला कटिंग करून घेऊयात. कटिंग ही एकदम सावकाश पद्धतीने करा आणि कातर ही तिरकस धरा, जेणेकरून ते उलनच्या खालून पण तुमचं थोडंफार राहिलं असं तर ते OHP शीट निघून जाईल, जेणेकरून तुम्ही बेससाठी काय यूज केला ते दिसणार नाही. त्यामुळं कात्री जरा तिरकस धरा, हळूहळू कट करा, जेणेकरून शेप बिघडू नये त्याचा. तर सर्व मी पद्धतीने मी कटिंग करून घेते. आणि डिझाईन कशी वाटली काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा. हे पहा, अशा पद्धतीने मी आता कटिंग करून घेतलेली आहे आणि तुम्ही परत पाहू शकता तिथे कुठेतरी निघत आहे का. फक्त व्यवस्थित तुम्ही डिझाईन करा. हे पहा, गोल रोल करून देखील दाखवते, काहीच होत नाही याला. आणि डिझाईन कशी वाटली काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आवडले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करत चला. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.